अखेर सर्वांनाच वाटलं होतं BMC महानगरपालिकेचा महापौर कोण होणार. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणारच आहोत. शपथ कोणी घेतली ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. बघा, मुंबई महानगरपालिका म्हणजेच की BMC जिचं बजेट काही राज्यांपेक्षाही जास्त आहे, म्हणजेच की जवळजवळ तिचं बजेट 74,000 कोटी इतकं आहे. BMC निवडणूक 2026चे निकाल जाहीर झाले असून सर्वांनाच धक्का बसलेला आहे. म्हणजेच की महायुती भाजपा एकनाथ शिंदे गट शिवसेना यांना बहुमत मिळालेलं आहे, परंतु त्यांनी आतापर्यंत महापौर पदाचा शपथविधी झालेला नव्हता. परंतु आता सर्वांचा मनातलं म्हणजेच की शपथ कोणी घेतली हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढे बघणार आहोत. त्याकरिता फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण महत्त्वपूर्ण अशी माहिती बघणार आहोत. बघा, एकूण जागा होत्या 227. बहुमताचा आकडा म्हणजेच की 214. बघा, ज्याने 214चा बहुमताचा आकडा पार केला त्याचा महापौर बसणार होता, परंतु भाजपाला 89 जागा मिळाल्या. बघा, शिवसेना शिंदे गट 29 जागा, महायुती एकूण 118 जागा बहुमत महायुतीला मिळालेलं आहे. बघू शकता, बहुमत महायुतीला मिळालेलं आहे. म्हणजेच की शिवसेना ठाकरे गट यांना सुमारे 65 जागा मिळालेल्या आहेत. बघा, काँग्रेस वंचित बहुजन आघाडी यांना सुमारे 24 जागा मिळाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. MIMचं बघा 8 जागेवरती MIM आहे. त्याचप्रमाणे बघा, मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या 6 जागा आहेत व इतर अपक्ष काही पक्ष आहेत त्यांच्या काही जागा पाहायला मिळत आहे. यामध्ये बघा, जवळपास 30 वर्षानंतर BMC वरून शिवसेनेचं वर्चस्व संपलेलं आहे. भाजपची ऐतिहासिक कामगिरी झाली. बघू शकता, भाजपची ऐतिहासिक कामगिरी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. भाजप सर्वांनाच वाटलं होतं की आता BMC महानगरपालिकेचा महापौर कोण होणार, परंतु काही क्षणामध्ये आता चित्र बदलल्याचं पाहायला मिळत आहे. महापौर पदाची शपथ कोणी घेतली हे सर्वांनाच याबद्दल कुतूहल होतं, परंतु आता चिंता मिटली. सर्वांनाच अखेर महापौर पदाची शपथ कोणी घेतली ते सर्वांनाच माहीतच झालं आहे. बघा, जवळपास काही प्रमाणात मताची टक्केवारी बघू शकता, 54% मताची टक्केवारी झालेली आहे. काही प्रभागामध्ये अतिशय कमी मतांनी निकाल लागले आहेत. बघा, महापौर पद बघा, महापौर पदावर कोण बसणार बघू शकता. आता महापौर पद सामान्य वर्गातील महिला उमेदवारासाठी राखीव आहे. बघू शकता, सामान्य प्रवर्गातील महिलेसाठी हे महापौर पद राखीव आहे. महायुतीकडून महिला महापौर निवडली जाण्याची शक्यता जास्त वर्तवण्यात आली आहे. म्हणजेच की आता कोण होणार मुंबई महानगरपालिकेचा महापौर तर आता फिक्स झाले आहे. म्हणजेच की सामान्य प्रवर्गातील महिला बघू शकता, आता सामान्य प्रवर्गातील महिला यांच्यासाठी राखीव जागा ठेवण्यात आलेली आहे. म्हणजेच की आता ही पाहायला मिळत आहे. बघा, यामध्ये आता तुमची खूप दिवसाची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. कोण होणार मुंबई महानगरपालिकेचा महापौर याबद्दलची अखेर तुमची प्रतीक्षा संपली. यामध्ये बघा, 16 जानेवारी 2026 रोजी निकाल लागले. त्यानंतर सर्वांनाच वाटले होते की मुंबई महानगरपालिकावरती कोणाची सत्ता येईल, परंतु त्याबद्दलचं काही अपडेट आतापर्यंत आलेलं नव्हतं. परंतु आज मुंबई महानगरपालिकेवरती कोणाची सत्ता येईल हे आता डिक्लेअर अजूनपर्यंत झालेलं नाही. म्हणजेच की आतापर्यंत काही डिक्लेअर आणि काही प्रमाणातच झालेलं नाही. मुंबई महानगरपालिकावरती ठाकरेंची सत्ता येणार का हे सुद्धा अजून फिक्स झालेलं नाही. अधिक अपडेटसाठी आपल्या आता चॅनलला सबस्क्राईब करून टाका. जय हिंद, जय महाराष्ट्र.